पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। नीट पेपरफुटीमध्ये काँग्रेसला गोवण्याचा हा प्रयत्न केला जातोय असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। नीट पेपरफुटीत सरकारचा दोष असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। मोठेगावकरांच्या नंतर काही मूर्ख लोकांनी ट्रेंड करून त्याला काँग्रेसला गोवण्याचा प्रयत्न केला। अमित देशमुख साहेबांच्याकडे प्रचारात काही स्टेटमेंट केलं तेवढ्यावरून। खरं तर मूळ हे सरकारचा दोष आहे। काय करतायत देशाचे शिक्षण मंत्री? झोपा काढत आहेत? त्यांना काही अक्कल नाही की 10 वर्षामध्ये 25 वेळा जर नीटचा पेपर फुटतो आणि त्यावर जर त्या सिस्टममधील लोकच त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर मग मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? आणि थोडी तरी लाज असती धर्मेंद्र प्रधानांना तर त्यांनी राजीनामा दिला असता, पण ते राजीनामा देऊ शकत नाहीत कारण नैतिकता नीतिमत्ता या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही, कुणामध्येच राहिली नाही। आणि आता बातमी मुख्यमंत्र्यांची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। मुख्यमंत्री या बैठकीत मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेणार आहेत। काल खरीप हंगामाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला होता आणि आज दुपारी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही महत्त्वाची बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर काही जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या सगळ्या परिस्थितीचा आज या बैठकीत आढावा घेतला जाईल। बोलूयात पुढच्या बातमीकडे। विधान परिषद निवडणूक लढवण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या चाचपणी सुरू आहे। मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होणार आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होईल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात आज उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे।